गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे आमच्या मिनी फॅमिली व्लॉगमध्ये. तर सकाळी मस्त विराटचं जेवण बनवून घेतला. तो खेळत होता. 9:30 वाजता जेवण रेडी होतं बनवून. विराट जेवण गरम खात नाही, थंड करून त्याला खाऊ घातला. सकाळी लवकर उठला का लवकर त्याला भूक लागते, मग परत झोपून जातो म्हणून त्याला नाश्ता करू घातला आणि एक खेळून मग झोपून गेला तो. तेव्हा मी चहा पेत 11 वाजता झोपलेला, 1 वाजता उठला, फ्रेश होऊन मस्त खेळत उठला. म्हणजे ते झोप पूर्ण झाली त्याची. त्याच्यासोबत थोडं खेळून म्हणजे त्याला नादू मग त्याला आंघोळनं नेलं, कारण त्याच्या जेवणाचा टाईम होणार होता. मग त्याच्या पहिले आंघोळ करून घेतली मस्त. जेवणानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. आमचं जेवणाचं टाईम दुपारचा असतं, पण आम्ही दुपारी झोपत नाही, आम्ही संध्याकाळी झोपतो 5 वाजता. त्याचा टाईम सॅमला बोलवलं होतं, मग पटकन त्याला रेडी केलं. हे सनस्क्रीन आहे, त्याला रोज लावते मी आंघोळीनंतर. आम्ही असे रेडी झालो, त्याला जेवू घातलं आणि जेवण करता सॅम आला होता, त्याला पण जेवण दिलं. मग आम्ही निघालो संध्याकाळी बाहेर. म्हणजे स्टुडिओचं काम होतं म्हणून नाही दाखवणार काहीच. 5 वाजता आलो घरी, 2 मिनिटात झोपला, कारण इतकी झोप लागलेली होती. मग बाहेर गेल्यामुळे जास्त थकला होता. 8 वाजता उठला. मग उठून पहिल्यांदा पाणी पितो. मग संध्याकाळचं 8 वाजता उठलं म्हणजे एक फ्रूट खाऊन घालतो. आज होतं ड्रॅगन फ्रूट, त्याला आवडतं ते, म्हणून ते मी जास्त आणते. त्याच्यानंतर आम्ही खेळत होतो आणि सॅमची वाट बघत होतो, कधी येणार. सॅम आला नव्हता. मग सॅम आला, त्याच्यानंतर मी विराटला जेवू घातलं. आज उशीर जेवला खूप, कारण तो फ्रूट्स खाल्ला होता म्हणून नाही खात लवकर, त्याला गॅप लागतो. त्याच्यानंतर इतकी झोप लागली होती त्याला, मग त्याला झोपायला घेतलं. 12 वाजले झोपवायला. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.